नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील. चपळगाव येथे महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कल्लप्पा मडोळप्पा बड्डुरे यांची तर उपाध्यक्षपदी अविनाश वसंतराव कदम यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी सोमनाथ कणगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या प्रसंगी सरपंच वर्षाताई भंडारकवटे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची नावे जाहीर केली. महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी नावे जाहीर होताच उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले. अध्यक्ष श्री काशीनाथ मडोळप्पा बडुरे आणि उपाध्यक्ष अविनाश वसंतराव. या प्रसंगी पूर्व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गंगाधर कांबळे गुरुजी यांच्या हस्ते नूतन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्लप्पा बड्डुरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपाध्यक्षपदी निवड झालेले अविनाश कदम यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य श्रावण गजदाने यांनी केला. या प्रसंगी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने नूतन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कल्लप्पा बड्डुरे व उपाध्यक्ष अविनाश कदम यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामसेवक सोमनाथ कणगे, सरपंच वर्षाताई भंडारकवटे, उपसरपंच सुवर्णाताई कोळी, ज्येष्ठ नेते अम्मणप्पा भंगे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवटे, गणेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य महबूब तांबोळी, श्रावण गजदाने, परमेश्वर वाले, पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ, पूर्व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गंगाधर कांबळे गुरुजी, युवा नेते बसवराज बाणेगाव, अभिजित पाटील, शाकीर पटेल, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बानेगाव, खंडाप्पा वाले, ब्रह्मानंद ममाणे, शरणाप्पा ख्याडे, गंगाधर ख्याडे, आजच्या तंटामुक्त अध्यक्ष म्हणून यांचं बडुरे यांचं निवड झालेले ते गावाचं भूषण आहे आणि गाववाल्यांनी सगळे मिळून विनोद करते. याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन असंच आमचं बिनवर सुद्धा ग्रामपंचायत व्हावं एवढंच मी अपेक्षा करतो. गावातील लोकांनी जे माझ्यावर जबाबदारी टाकलेत ते जबाबदारीनं मी पार पाडतो. गावातील जे लोकांनी आमच्यावर जबाबदारी टाकली ती आम्ही पार पाडतो. तसेच या प्रसंगी दिलीप बुगडे, अबुजर पटेल, राजकुमार कोळी, बापूराव सोनार, श्रीशैल नागणसुरे, इरणा अंबारे, पंडित भुसुणगे, अविनाश इंगुले यांच्यासह ग्रामस्थ बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही होता.